भारतीय राजकारण, पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था या तिन्ही संस्थांना एकाच वेळी हादरवून सोडणाऱ्या खटल्याबाबत आज आपण बोलणार आहोत. सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर, त्याची पत्नी कौसरबी हिची हत्या, तुलसीराम प्रजापतीचा बनावट एन्काउंटर आणि शेवटी या सगळ्या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती BH लोया यांचा संशयास्पद मृत्यू. एका साधारण गुंडाच्या एन्काउंटरने सुरू झालेल्या या एका प्रकरणात 38 वरिष्ठ पोलीस अधिकारी, अनेक IPS अधिकारी, मोठे राजकारणी, CBI, सुप्रीम कोर्ट आणि अगदी भारताच्या सरन्यायाधीशांपर्यंत प्रश्न उपस्थित राहिले होते. एवढंच नाही तर अमित शहा यांना सुद्धा या प्रकरणात जेल झाली होती. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच सरन्यायाधीशांविरोधात राज्यसभेत इम्पीचमेंट मोशन आणलं गेलं. काय होता हा खटला? सोहराबुद्दीन शेख हा मध्य प्रदेशातल्या उज्जैनचा रहिवासी. 1995च्या सुमारास तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि याच काळात त्याची ओळख छोटा दाऊद आणि बाबू पठाण यांच्याशी झाली, जे दाऊद इब्राहिमसाठी काम करत होते. त्याने सुरुवातीला शस्त्रांची तस्करी केली, नंतर हळूहळू एक्स्टॉर्शन आणि त्यानंतर गुजरात आणि राजस्थानमधल्या मोठ्या मार्बल व्यापाऱ्यांना धमकावून पैसे उकळणं हा त्याचा मुख्य धंदा बनला. या काळात सोहराबुद्दीनवर तब्बल 56 गुन्हे दाखल झाले आणि त्याने एक छोटी पण अत्यंत क्रूर गँग तयार केली. या गँगमध्ये होते तुलसीराम प्रजापती आणि सिल्वेस्टर डॅनियल हे दोन महत्त्वाचे साथीदार. तुलसीराम प्रजापती हा राजस्थानमधला कुख्यात गुन्हेगार. जेलमध्ये असताना त्याची भेट सिल्वेस्टर डॅनियलशी झाली. सिल्वेस्टर हा मूळचा हुशार विद्यार्थी होता. त्याच्या आई वडिलांची सरकारी वैद्यकीय खात्यात चांगली पदं होती, पण एका छोट्या चोरीच्या आरोपात तो अडकला, जेलमध्ये गेला आणि तिथूनच गुन्हेगारी जगात ओढला गेला. त्यानंतर 2004 मध्ये या गँगचं नाव आणखी मोठ्या प्रकरणात पुढे आलं. ते म्हणजे गुजरातमधले भाजपचे ज्येष्ठ नेते हरेन पांड्या यांच्या हत्या प्रकरणात. हे प्रकरण आजही पूर्णपणे उलगडलेलं नाहीये, पण याच काळात सोहराबुद्दीनने राजस्थानमधल्या प्रसिद्ध RK मार्बल कंपनीचे मालक विमल पाटणी यांना धमकावून खंडणी घेतली. यामुळे संपूर्ण मार्बल व्यापारी लॉबी संतापली. हे व्यापारी थेट राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांच्याकडे गेले आणि 2004 मध्ये कटारिया हे व्यापाऱ्यांना घेऊन अहमदाबादला अमित शहा यांना भेटले. इथून या प्रकरणात अमित शहा यांची एंट्री झाली. या बैठकीतच सोहराबुद्दीनला संपवण्याचा निर्णय घेतला गेला असा आरोप पुढे तपासात करण्यात आला. ही जबाबदारी गुजरात ATSचे प्रमुख DG वंजारांकडे देण्यात आली. DG वंजारांनी पुढे क्राईम ब्रांचचे अधिकारी अभय चुडासमा यांना हे काम दिलं. पण सोहराबुद्दीन गुजरातमध्ये काही येत नव्हता, म्हणून एक सापळा रचण्यात आला, पण यात सोहराबुद्दीन काही पकडला गेला नाही. उलट त्याच्या गँगमधले तुलसीराम प्रजापती आणि सिल्वेस्टर डॅनियल हे पकडले गेले. पुढे 23 नोव्हेंबर 2005 तुलसीराम प्रजापतीनेच माहिती दिली की सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी हैदराबादहून अहमदाबादला बसने येत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सांगलीला ही बस थांबवण्यात आली आणि सुमारे 1:30 वाजता गुजरात आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोहराबुद्दीन, कौसरबी आणि तुलसीराम यांना ताब्यात घेतलं. 3 दिवसांनी म्हणजे 26 नोव्हेंबर 2005 पहाटे सुमारे 4 वाजता सोहराबुद्दीनला झोपेतून उठवलं आणि त्याला अहमदाबाद जवळ टोल पॉइंट आणि विशाल टोल नाक्याच्या दरम्यान एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं. तिथे आधीच संपूर्ण एन्काउंटरचा प्लॅन तयार होता. गुजरात आणि राजस्थान पोलिसांचं संयुक्त पथक तिथे उपस्थित होतं. DG वंजारा, RK पांड्या आणि राजस्थानचे सब इन्स्पेक्टर दिनेश हे सगळे या ऑपरेशनमध्ये सामील होते. त्या ठिकाणी ATS कार्यालयातून एक मोटरसायकल आणण्यात आली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने ती थोड्या अंतरावर चालवली आणि नंतर मुद्दाम पडल्याचा सीन करण्यात आला. त्यानंतर सोहराबुद्दीनला रस्त्यावर टाकण्यात आलं आणि 4 पोलिसांनी त्याच्यावर तब्बल 8 गोळ्या झाडल्या. सोहराबुद्दीन गंभीर जखमी झाला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिथेच त्याचा मृत्यू झाला. नंतर हा एन्काउंटर चकमकीत मारला गेला असा अधिकृतपणे दाखवण्यात आला. पण या सगळ्याची प्रत्यक्ष साक्षीदार होती त्याची पत्नी कौसरबी. त्यामुळे तिलाही जिवंत ठेवणं धोकादायक ठरू शकत होतं. म्हणून कौसरबीला एका फार्म हाऊसमध्ये नेण्यात आलं, जो DG वंजारांच्या ओळखीचा असल्याचं सांगितलं जातं. तिथे 29 नोव्हेंबर 2005 रोजी तिचाही खून करण्यात आला. त्यानंतर तुलसीराम प्रजापती मात्र जिवंत होता आणि तो या संपूर्ण कटाचा मोठा धोका बनू शकत होता. त्याने आधीच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र पाठवून सांगितलं होतं की माझा बनावट एन्काउंटर होऊ शकतो. पण 27 डिसेंबर 2006 रोजी बनासकांठा येथे तुलसीराम प्रजापतीचाही एन्काउंटर करण्यात आला. पोलिसांनी पुन्हा एकदा तो पळण्याचा प्रयत्न करत होता अशीच कथा सांगितली. त्याच वर्षी 2006 मध्ये पत्रकार प्रशांत दयाल यांनी दिव्य भास्करमध्ये कौसरबीच्या हत्येवर धक्कादायक बातमी छापली. याच काळात सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यानंतर प्रकरणाला वेगळा वेग आला. 2007 मध्ये IPS अधिकारी गीता जोहरी यांच्याकडे ही चौकशी सोपवण्यात आली. त्यांच्या तपासातून हे स्पष्ट झालं की हा राजकीय संरक्षणाखाली घडवलेला
बनावट एन्काउंटर आहे. मात्र त्यांना अचानक चौकशीतून हटवण्यात आलं. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना पुन्हा तपासाची जबाबदारी देण्यात आली. 2010 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. सीबीआयने 38 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली आणि 25 जुलै 2010 रोजी अमित शहा यांना अटक करण्यात आली. कॉल रेकॉर्ड्स आणि डीजी वंजारांशी असलेले संपर्क हे त्यावेळी महत्त्वाचे पुरावे मानले गेले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला, पण 2 वर्ष गुजरात बाहेर राहण्याची अट त्यांना घालण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा खटला गुजरातमधून मुंबईला हलवला. सोहराबुद्दीन, कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती या तिन्ही प्रकरणांना एकत्र करून एकच खटला चालवण्याचा निर्णय तेव्हा झाला. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश होते BH लोया. ते साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि प्रकरणाच्या गंभीरतेबाबत अत्यंत संवेदनशील होते. पण 30 नोव्हेंबर 2014 रोजी नागपूरमध्ये एका लग्नासाठी ते गेले असताना जस्टिस लोया यांना अचानक छातीत दुखू लागलं. त्यांना रुग्णालयात नेलं आणि तेव्हा सकाळी 6:15 वाजता मृत घोषित करण्यात आलं. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, चेहऱ्यावर सूज होती आणि मृत्यूच्या वेळेबाबतही विसंगती होत्या. त्यानंतर 15 डिसेंबर 2014 रोजी नवे न्यायाधीश नेमण्यात आले आणि अवघ्या 2 आठवड्यात म्हणजे 30 डिसेंबर 2014 रोजी अमित शहा यांना सर्व आरोपातून मुक्त करण्यात आलं. यानंतर जस्टिस लोयांच्या मृत्यूवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या आणि याच दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात राज्यसभेत इम्पीचमेंट मोशन आणण्यात आलं, पण तेही फेटाळण्यात आलं. अनेक पुरावे, अनेक साक्षीदार आणि अनेक शंका असूनही या प्रकरणात बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.